तर उपवासासाठी काहीतरी गोड खायचे आणि ते पण एकदम हेल्दी आणि टेस्टी असं आणि आपल्या लहान मुलांनाही एकदम आवडेल असं आणि त्यामध्ये अजिबात साखर न वापरता मी हा केलेला पदार्थ. चला तर मग आता बनवूया आपण आज राजगिरा शिरा. नमस्कार, तर मी दिव्याच किचन मराठी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी राजगिराचं पीठ घेतलेलं आहे. तर आता आपल्याला कढई तापण्यासाठी ठेवायची आहे. त्यामध्ये मी 5 चमचा तूप घातलेलं आहे, कारण की राजगिराचा शिरा जेव्हा आपण बनवतो त्याला थोडंसं जास्त तूप लागलं जातं. त्यासाठी मी इथे 5 चमचे तूप घेतलेलं आहे. त्यामध्ये आता आपण पीठ घालूयात आणि छान असं हे पीठ जे आहे ते लालसर असं भाजून घेऊयात. तर थोडंसं पीठ भाजल्यानंतर मी इथे 2.25 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि हे पाणी आपल्याला आता गरम करण्यासाठी ठेवून द्यायचे आहे. त्यानंतर मी 4 ते 5 बदाम घेतलेले आहे. छान असं बारीकसर ह्याची पूड आपण इथे करून घेऊयात. मस्त असं पीठ तुम्ही इथे बघू शकता लालसर भाजलेलं आहे. त्यानंतर आता आपण हे जे सर्व पाणी आहे त्यामध्ये घालणार आहोत. फक्त जेव्हा आपण त्यामध्ये पाणी घालणार आहोत तेव्हा एवढं गोष्ट लक्षात ठेवायची की पटपट आपण पीठ हे हलवायचं, कारण की त्यामध्ये गाठी पण होऊ शकतात. त्यासाठी फास्ट आपण हे पीठ हलवून घेऊयात. त्यानंतर तुम्ही बघू शकता माझ्या छान असं पीठ जे आहे ते घट्टसर झालेलं आहे आणि त्यामध्ये एक पण गाठ झालेली नाही आहे. त्यानंतर मी आता 1 वाटी राजगिराचं पीठ घेतलं होतं म्हणून 1.25 वाटी मी गूळ घेतलेला आहे. तर तुम्ही गुळाचं प्रमाण हे कमी करू शकता. आमच्या घरी थोडं जास्त गोड खाल्लं जातं म्हणून मी 1.25 वाटी गूळ घेतलेला आहे. त्यामध्ये तो गूळ आता मी मिक्स केलेला आहे आणि छान अशा मी ह्या सर्व गुळाच्या गाठी पण फोडून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता छान असं मिक्स झालेलं आहे, एकजीव झालेला आहे आणि अजिबात गाठी पण झालेल्या नाही आहेत. 5 ते 10 मिनिट छान असं आपल्याला ह्या शिऱ्याला शिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गॅस बंद करायचा आहे. बघू शकता किती मस्त असा शिरा इथे तयार झालेला आहे आणि त्या शिऱ्यावरची थोडीशी मी इथे बदामाची पूड घालणार आहे. तुम्ही विलायची पण घालू शकता. मी इथे विलायची स्किप केलेली आहे, त्यामुळे तुम्हाला घालायची असेल तर तुम्ही घालू शकता. मस्त असा शिरा माझा तयार झालेला आहे. हा शिरा जो आहे तो लहान मुलांना कॅल्शियमसाठी खूप फायदेशीर आहे. तुम्ही पण तुमच्या लहान मुलांना हा शिरा खायला घाला आणि जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.